मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ओमकारमध्ये. आणि आज मी आलो आहे पालीला. ॲक्च्युली एक गुड न्यूज आहे की माझं लग्न ठरलं आहे आणि पहिली पत्रिका ठेवायला आम्ही आलो आहे पालीच्या खंडोबाला. तर आज हा ब्लॉग कुठला ट्रॅव्हल ब्लॉग नाही आहे, तर हा आज आपला होणार आहे, हाच ट्रॅव्हल ब्लॉगच होईल हा. पण जास्त ॲड ट्रॅव्हल न दाखवता आज आपण पत्रिका ठेवणार आहे. पहिला पत्रिका आपण देवाला ठेवणार आहे आणि नंतर बाकीकडे आपण वाटणार आहे. तर चला भेटूयात डायरेक्ट आता आपण रोडवरती. तर फायनली आम्ही आता इथं पोहोचलोय, पालीच्या खंडोबाला आलोय आणि आता आज जातो, पत्रिका घेऊन जायची आणि ती पत्रिका आत ठेवतो आणि आतलं काय कसं काय ते तुम्हाला मी दाखवतो. तर चला भेटूया डायरेक्ट मंदिराकडे. काहीशा अशा पद्धतीने इथं लोक भंडारा वगैरे विकतात. त्या भंडाराला घेण्यासाठी ते पार्किंग सुद्धा अलाउड करतात. आणि इथं मम्मी आमची भंडारा घेते, पप्पा बघत थांबलेत, ही वैष्णवी थांबली. भंडारा घेऊन आता आम्ही मंदिराकडे जातो आणि हे पप्पा चाललेत पत्रिका घेऊन. दर्शन झालंय आमचं आणि आम्ही निघालोय आता बाहेर. आता जायचं तिकडं देवीच्या इथं, ते पण तुम्हाला दाखवतो. औंधला जायचं आम्हाला. तिकडचं कसं काय तिथं एक पत्रिका ठेवायची, ते पण तुम्हाला मी आता दाखवतो या व्हिडिओमध्ये. आम्ही जेवायला थांबलो आहे. तिथून निघाल्यानंतर एक थोडंसं बाहेर आलं की अतिथी हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे, तिथं आत्ता जेवायला आलो. मस्त मेनू आहे, छान मेनू आहे. तुम्हाला आल्यानंतर नक्की दाखवतो की नक्की काय आहे तिथं. जेवण करून आम्ही निघालोय. ते हॉटेल तुम्हाला मी दाखवतो. हॉटेल अतिथी कोणतं आहे ते, इथे हॉटेल अतिथी, मस्ट रेकमेंडेड. जे लोक व्हेज खातात त्यांनी इथं नक्की या, चांगला मेनू आहे आणि नक्की तुम्हाला आवडेल ते हॉटेल. दीड तासानंतर आम्ही औंधला पोचतोय, म्हणजे यमाई देवीच्या मंदिरापाशी आता आम्ही आलोय आणि इथे जाणार आणि इथं पण पत्रिका ठेवायचीच आहे. तर तुम्हाला मी दाखवतो कसं काय ते, कुठं पत्रिका ठेवायची, काय करायचं. आता आम्ही आलो इथं औंधच्या देवीला. इथं वरती डोंगरावरती देवीचं मंदिर आहे, तिथं येऊन पोचलो आहे. आणि आता इथे एक पत्रिका ठेवणार आणि अजून एक खाली एक मंदिर आहे, तिथे एक पत्रिका ठेवायची. मग आजचं आपलं काम झालेलं आहे, पत्रिका ठेवायचं, नंतर डायरेक्ट घरी जायचं. चला पत्रिका तरी ठेवून येऊ. आता हे असं मंदिर आहे औंधचं. चाललं आता मंदिराच्या आत. इथलं आमची पत्रिका ठेवून पूर्ण झाली आणि आता आम्ही इथून निघालो. खाली एक अजून एक मंदिर आहे, तिथं चाललो आता.
पत्रिका देखील ठेवून झालेली आहे. आता अजून एक मंदिर आहे आणि तिथं ते खाली मंदिर आहे, म्हणजे खाली जायला लागेल आम्हाला तिथं, आणि आम्ही तिकडेच चाललोय. तिथे एक पत्रिका ठेवायची आणि आजचं आपलं म्हणजे देवांना आमंत्रण द्यायचं काम आज पूर्ण झालेलं आहे. हे कुलदैवताला पत्रिका ठेवलेली आहे जस्ट आम्ही, आणि आता जाईल आम्ही खाली. तर बघूयात मग खाली जाऊन काय काय कसं कसं मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतोच. भेटू डायरेक्ट खाली. मला म्हटलं होतं आपण आता त्या तिसऱ्या मंदिराकडे देखील आलेलो आहे. यमाई देवीचंच मंदिर आहे हे पण, आणि इकडं आलेलो आहे आता आपण. पत्रिका घेतो आणि परत एकदा आत जातो. केवढी ही दीपमाळ आहे. आता सगळीकडच्या पत्रिका ठेवून झालेल्या आहेत, म्हणजे सगळ्या देवांना कुलदेवताला आमंत्रण देऊन झालेले आहे. आता आम्ही निघालो घरी, आणि एक महत्त्वाची पत्रिका राहिलेली आहे ती अक्कलकोटला, ती देखील ठेवायला लवकरच जाणार आहे मी अक्कलकोटला. आत्ता घरी जाता जाता उसाचा रस दिसला खूप सुंदर मस्त, आणि सावलीत आहे झाडाखाली, तर तो आता उसाचा रस पिऊया आणि डायरेक्ट घराकडे प्रवास करूया. आजची ट्रिप कंप्लीट झाली आणि आता आम्ही घरी आलोय. तर ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच आपल्या चॅनलवर प्रेम ठेवा आणि बघत राहा ट्रॅव्हल विथ ओमकार. भेटू अशाच एका पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत सायनिंग ऑफ.